आणि या सर्व सरफरोशांना अभिवादन करून वंदन करून आपण आजचा हा कार्यक्रम सुरू करूया। कार्यक्रम सुरू करताना एक आपण गीत घेऊया, या सर्व स्वातंत्र्य सैनिकांची आणि क्रांतिकारकांची आठवण करून देणार। आणि हे गीत म्हणजे खरं तर आपल्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीचं, जी स्वातंत्र्याची चळवळ होती त्याचं खूप सुंदर प्रतीक आहे की स्वातंत्र्य चळवळ कशी लढली गेली होती। कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से, कोई यूपी से है तो कोई बिहार से, तेरी पूजा की थाली में लाए हैं हम फूल हर रंग के आज हर डाल से। तर अशा पद्धतीने सगळ्यांनी सोबत मिळून हा भारतीय स्वातंत्र्य लढा लढलेला आहे आणि त्यालाच वर्णन करणारा हे खूप सुंदर गीत है। जो पुराने फिल्म का ये गीत है, कई लोगों को मालूम है, शायद बच्चों को नहीं मालूम होगा, क्योंकि आजकल टीवी पे ऐसे गीत बहुत ज्यादा दिखाई नहीं जाते, सिलेबस में तो रहते ही नहीं है, और बाकी के जगह और इंस्टा व्हाट्सएप फेसबुक पे तो ये सारी चीजें आती नहीं है। म्हणून तुमच्यासाठी पण गातोय आणि बाकीच्या लोकांना ते माहिती आहे, आपण सगळे सोबत हे गीत गाऊया। जिन लोगों को ये गीत मालूम है, जो बुजुर्ग है यहाँ, उन सबको ये गीत मालूम है, हम सब साथ में गाते हैं। ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। फूल क्या चीज है तेरे कदमों पे हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे। ए वतन कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से, कोई यूपी से है, कोई बंगाल से। कोई पंजाब से, कोई महाराष्ट्र से, कोई यूपी से है, कोई बंगाल से। तेरी पूजा की थाली में लाए हैं हम, तेरी पूजा की थाली में लाए हैं हम फूल हर रंग के आज हर डाल से। फूल हर रंग के आज हर डाल से। नाम कुछ भी सही पर लगन एक है, जोत से जोत दिल की जगा जाएंगे। ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। ए वतन अंग्रेजों ने जो जुल्म किया था, उस जुल्म के खिलाफ हमारे सारे स्वातंत्र्य सेनानी लढे, और उसी के ऊपर ही अगला कडवा है। पण सर्वांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी सोबत टाळी वाजवून आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं। सह चुके हैं सितम हम बहुत गैर के, अब करेंगे हर एक वार का सामना। सह चुके हैं सितम हम बहुत गैर के, अब करेंगे हर एक वार का सामना। झुक सकेगा ना सरफरोशों का सर, चाहे हो खूनी तलवार का सामना, चाहे हो खूनी तलवार का सामना। सर पे बांधे कफन हम तो हंसते हुए, जोत से जोत दिल की जगा जाएंगे। ए वतन हमको तेरी कसम, तेरी राहों में जहाँ तक लुटा जाएंगे। खून क्या चीज है तेरे कदमों पे हम भेंट अपने सरों की चढ़ा जाएंगे। ए वतन ए वतन ए वतन ए वतन ए वतन ए वतन। इनकलाब, आवाज आना चाहिए, इनकलाब इनकलाब। ठीक से आवाज आना चाहिए, यहां से आवाज नहीं आ रहा है। इनकलाब। मैं बोलूंगा 15 अगस्त, आपने बोलना है जिंदाबाद। 15 अगस्त स्वतंत्र दिन, तिरंगी झंडा, तिरंगी झंडा। मैं बोलूंगा तिरंगी झंडे की, आपको बोलना है जय। तिरंगी झंडे की, तिरंगी झंडे की। तो हम शुरू करें।
काही गोष्टी बोलणार आहे, तर त्याच्यामुळे इथे काही स्क्रीनवर काही गोष्टी दिसतील, तर ते एक प्रेझेंटेशन दिसणार आहे. ज्या लोकांना दिसतील त्यांनी त्याचा जरूर लाभ घ्यावा. तिथे काही रेफरन्सेससाठी काही फोटोज, काही माहिती त्या ठिकाणी लिहिलेली आहे. सो आजचा हा जो दिवस आहे 15 ऑगस्ट, हा 15 ऑगस्ट 250 वर्षांच्या बलिदानानंतर उगवलेला दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आहे. असं म्हटलं जात होतं की ज्या ब्रिटिश साम्राज्यावर सूर्य मावळत नाही, त्यांना तो अहंकार होता, सन नेव्हर सेट्स असं ते म्हणायचे, की जपान पासून तर आफ्रिकेपर्यंत ज्यांचं शासन होतं या देशावर, त्या ब्रिटिश साम्राज्याला आपल्या देशातल्या लोकांनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रहाने झुकवलं आणि त्यांना परत पाठवलं. तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट आहे. आणि अर्थातच आपल्या सर्व स्वातंत्र्य सैनिक, सर्व क्रांतिकारी आणि ज्या लोकांनी या देशासाठी बलिदान दिलं, फक्त जीवाचंच नाही तर तन मन धनाचं, कारण स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी होणे सोपं नव्हतं. आपल्याला असं वाटतं की हे लोक सहभागी झाले, तेवढंच नव्हतं. जो सहभागी होत होता त्याची प्रॉपर्टी जप्त केली जात होती. म्हणजे इको कमी करू शकतो आपण. जो सहभागी होत होता भारतीय स्वातंत्र्य चळवळीमध्ये त्याची प्रॉपर्टी जप्त केली जात होती, म्हणजे त्याच्यासोबत त्याचं अख्खं कुटुंब सुद्धा बलिदान देत होतं. तर अशा पद्धतीनं आपण म्हणतो स्वातंत्र्य सैनिकांनी बलिदान दिलं. हो, स्वातंत्र्य सैनिकांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी दिलेल्या बलिदानामधून उगवलेला दिवस म्हणजे कोणता दिवस आहे? कोणता दिवस आहे? मी शाळेमध्ये शिकवतो, त्याच्यामुळे मला एकटं बोलायची सवय नाही, आणि तुम्ही तिथे समोर आहे त्याच्यामुळे आपल्याला बोलायचं. मी छोटे छोटे प्रश्न विचारणार, तुम्ही बोलणार ना? आवाज देणार ना? आवाज काढणार की नाही काढणार? उत्तर देणार ना? मला सांगा मग, एवढ्या बलिदानानंतर उगवलेला दिवस कोणता आहे? कोणता आहे? 15 ऑगस्ट जिंदाबाद, तिरंगी झेंडा जिंदाबाद. मग प्रश्न हा येतो की 1947 ला ज्या इंग्रजांपासून आपला देश स्वतंत्र झाला, ते इंग्रज मुळात देशात आलेच का? अनेक लोक असं म्हणतात की इंग्रज कशासाठी आले? व्यापारासाठी आले. पण हा आपला खूप मोठा गैरसमज आहे की इंग्रज व्यापारासाठी आले. इंग्रज आपल्या देशात का आले हे जेव्हापर्यंत आपल्याला समजणार नाही, आणि इंग्रजांनी आपल्या देशासोबत काय केलं हे जेव्हापर्यंत आपल्याला समजणार नाही, तेव्हापर्यंत खऱ्या अर्थाने आपल्याला 15 ऑगस्टचं महत्व तेवढं नाही समजणार. आपण पुस्तकांमध्ये वाचतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, ह्या बहुतेक तुमच्या कानावर कधी पडल्या नसतील किंवा कोणी अभ्यास केल्या नसतील. पहिले ह्या गोष्टी सिलेबस मध्ये असायच्या, आता नाही आहेत. सो इंग्रज या ठिकाणी जे आहे, या ठिकाणी व्यापारासाठी आले नव्हते. इंग्रज, मग तुम्ही म्हणाल कशासाठी आले होते? तुम्हाला माहिती आहे, व्यापार करण्यासाठी इंग्रजांकडे काहीही नव्हतं. इंग्रजांकडे फक्त सोनं होतं, कोणतीच गोष्ट नव्हती. इंग्रजांकडे व्यापार करायला काही एक गोष्ट नव्हती, फक्त सोनं होतं, जे त्यांनी आफ्रिका आणि अमेरिकेमधून लुटलेलं होतं. व्यापार करायला काहीतरी सामान लागत असते, काहीतरी उत्पादन लागत असते. इंग्रजांकडे कोणतीच गोष्ट नव्हती. हे मी म्हणत नाही, जगातले अनेक वैज्ञानिकांनी सिद्ध केलेलं आहे. ज्या वेळेस इंग्रज भारतात आले, त्यावेळेस भारत त्याच्या प्रगतीच्या प्रचंड चरमसीमेवर होता, एकदम अत्युच्च शिखरावर होता. आपल्याला आज भारत गरीब दिसतोय, तो याच्यासाठी आहे कारण इंग्रजांनी आपल्याला लुटलं. इंग्रज यायच्या पहिले भारत असा नव्हता. भारत प्रचंड संपन्न देश होता. भारतामध्ये मी एक मजेदार गोष्ट तुम्हाला सांगतो, अंगठीतून पार होऊन जाईल एवढं चांगलं कापड बनत होतं. अगदी अंगठीतून पार होईल अशी साडी बनत होती. ढाक्याची मलमल त्याला म्हणतात, मसलन त्याला म्हणतात. इतकं सुंदर कापड जगात कुठे मिळत नव्हतं, इंग्रजांच्या देशातही नाही. इंग्रजांना ते संपवायचं होतं, कारण त्याच्यामुळे इंग्रज कंपन्यांचे, ब्रिटिश कंपन्यांचं फायदा होत नव्हता. भारतामध्ये जबरदस्त दर्जाचं जहाज बनायचं. आपल्याला ह्या गोष्टी कोणी सांगत नाही की भारत त्यावेळेस किती विकसित होता. हे समजणं गरजेचं आहे की इंग्रज भारतात का आले. हे सगळं भारतात एवढा विकास होता म्हणून आले. इंग्लंडच्या राजाचे जहाज हे भारतातून बनून जायचे. नेपोलियनचं नाव ऐकलंय का? नेपोलियनचं नाव इथे मोठ्या लोकांनी ऐकलंय ना? हा एक मोठा राजा होता फ्रान्स देशाचा.
तर त्याचं इंग्लंडच्या राजासोबत युद्ध झालं आणि इंग्लंडच्या राजाचं आणि नेपोलियनचं जेव्हा युद्ध झालं तेव्हा इंग्लंडच्या राजाचे जहाज हे इंग्लंडमध्ये नव्हते बनले. इंग्लंडच्या राजाचे जहाज हे भारतामध्ये बनले होते. हो, 16व्या-17व्या शतकामध्ये भारत विकासाच्या एवढ्या वरच्या लेवलला होता. इंग्रजांना त्याचं काही तोड नव्हतं म्हणून ते व्यापार करू शकत नव्हते, कारण त्यांच्याकडे व्यापार करायला काही गोष्टीच नव्हत्या. पण कारण भारत एवढा विकसित होता, एवढं प्रचंड उत्पादन होत होतं, एवढ्या जबरदस्त क्वालिटीचं उत्पादन होत होतं आणि साऱ्या जगभर भारताचा व्यापार होता, म्हणून इंग्रज कंपन्यांचा फायदा होत नव्हता, ब्रिटिश कंपन्यांचा फायदा होत नव्हता आणि म्हणून त्यांच्या कंपन्यांचा फायदा व्हावा, त्यांच्या कंपन्यांना नफा व्हावा, त्यामुळे भारतातली ही सारी इंडस्ट्री बर्बाद होणे हे इंग्रजांची गरज होती. आणि म्हणून त्यांनी भारतात आल्याबरोबर जेव्हा हळूहळू राज्य काबीज करायला सुरुवात केली, त्यांनी सर्वात पहिले इथले कारखाने बंद पाडले. अनेक लोकांनी कहाण्या ऐकल्या आहेत, बहुतेक लहान मुलांनी ह्या कहाण्या ऐकल्या नसतील. इंग्रजांनी भारतात आल्यानंतर कामगारांचे अंगठे ठेचले. ही कथा आपण ऐकली आहे ना, ऐकली आहे की नाही? जे मोठे आहेत त्यांनी कथा ऐकलेली आहे. का ठेचले अंगठे कामगारांचे? कारण इथले कामगारांचे अंगठे असं कापड बनवायचे जे कापड जगभरामध्ये पोहोचायचं, ज्याचं उत्तर इंग्रजांकडेही नव्हतं. तुम्ही इमॅजिन करा ना, आज मुलं दुपट्टा वापरतात, गमछा वापरतात, मुली स्टोल किंवा स्कार्फ वापरतात. तो स्कार्फ किंवा गमछा सुद्धा अंगठीतून पार होऊ शकत नाही. तर त्यावेळेस अशी साडी आणि असं मोठं कापड बनायचं जे अंगठीतून आरपार व्हायचं. इंग्लंडमध्ये आपला माल जो आहे तो इंग्लंडच्या मालापेक्षा स्वस्त पडायचा. त्याच्यामुळे इंग्लंडची गरज होती की भारताचं हे जे सगळा विकास आहे हा बर्बाद करायचा, त्याच्याशिवाय या जगामध्ये आपला बोलबाला होणार नाही. आणि त्याच्यामुळे इंग्रज जेव्हा भारतात आले त्यांनी हे सर्व कारखाने बंद केले, कामगार बर्बाद केले, कामगारांचे अंगठे ठेचले. इंग्लंड भारतामध्ये व्यापार करायला नाही तर इथलं उत्पादन संपवण्यासाठी, इथला विकास संपवण्यासाठी आले आणि या देशाला लुटण्यासाठी आले. मग काय लुटायचे? ते कापूस लुटून इंग्लंडला घेऊन जायचे. इथं तुम्ही कापड बनवू नका, इथं तुम्ही कामगारांनी काम करू नका, आम्ही तुमचं कापड नेतो इंग्लंडला. म्हणजे त्याला खूप मजेदार गोष्ट म्हणतात. काय म्हणतो आम्ही? कापूस पिकायचा इकडं, पूर्ण तुम्ही करायचंय, घेऊन जायचे. कापूस पिकायचा इकडं, घेऊन जायचे तिथे, बनवायची त्यांची कापड आणि परत आणून विकायचे कुठं? इकडं. आपला कापूस घेऊन जायचे आणि तो कापसाची कापड आपल्या देशामध्ये आणून विकायचे, प्रचंड महाग विकायचे. कापूस अगदी स्वस्त याच्यात विकत घ्यायचे आणि कपड्यांचा भाव खूप जास्त होता. ही इंग्रजांनी लूट केलेली आहे. इथून कापूस लुटला, हिरे जवाहरात लुटले, इथून शेतीचा नीळ काय काय नाही लुटलं. एवढंच नाही तर लोकांनाही लुटून वेगवेगळ्या जगामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी घेऊन गेले, तिथं त्यांना शेती करायची होती म्हणून. पहा इंग्रज कशासाठी आले होते. हा इतिहास आपल्या पुस्तकामध्ये नाहीये. वेस्ट इंडिज सारखे देश किंवा अनेक वेगवेगळे देश, साऊथ अमेरिका सारखे देश, अनेक देशामध्ये इंग्रजांनी इथल्या गरीब लोकांना जहाजामध्ये ठुसून त्या ठिकाणी घेऊन गेले, कारण त्या ठिकाणी त्यांना ऊसाची शेती करायची होती. वेस्ट इंडिज मध्ये रामनरेश सरवान वगैरे क्रिकेटर होते, माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला माहिती आहे का रे? तुम्ही तेव्हा पैदा नव्हते झाले. वेस्ट इंडिज टीम मधले अनेक क्रिकेटर्स हे त्यावेळेस इंग्रजांनी ज्या लोकांना इथून घेऊन गेले, जहाजामध्ये ठुसून जनावरांसारखे घेऊन जायचे आपल्या देशातल्या लोकांना आणि त्या ठिकाणी नेऊन ऊसाची शेती करवायचे आणि ऊसाची शेती करून मग तो नफा कमवायचे. याच्यासाठी इंग्रज आले होते. ते काही व्यापार करायसाठी नव्हते आले. व्यापार करायसाठी आले म्हणजे आपल्याला असं वाटतं आपण त्यांच्यासोबत व्यापार करत होतो. अरे ते तर आपल्याला माणूस समज. इंग्रजांच्या पदरी आपली लायकी कशी होती? असे बोर्ड भारतभर लागलेले होते. लिहिलेलं आहे, काय लिहिलंय? डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड. हे इंग्रजांनी आपली लायकी बनवली होती. म्हणून म्हणतो इंग्रजांनी काय केलं हे समजल्याशिवाय 15 ऑगस्टचं महत्व समजूच शकत नाही. तो मग फक्त एक सोपस्कार होऊन जाईल. इंग्रजांनी काय केलं हे समजणं गरजेचं आहे. मग आपल्याला स्वातंत्र्य चळवळीचं महत्व अजून जास्त प्रकर्षाने जाणवून येईल. इंग्रजांनी असे बोर्ड साऱ्या भारतभर लावून ठेवलेले होते ज्याच्यावर लिहिलं होतं डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड.
इंग्रज आपल्याला काय समजत होते हे याच्यात आलेलं आहे. ते आपल्याला माणूसच समजत नव्हते. व्यापार माणसांमध्ये होतो, ते आपल्याला माणूस समजत नव्हते. आणि म्हणून ते व्यापार करायसाठी आले नव्हते, आपल्याला गुलाम बनवून आपल्या देशाला लुटण्यासाठी आले होते. हे वास्तव आहे. आणि जेव्हा या ठिकाणचे सर्व कारखाने त्यांनी बर्बाद केले, त्याच्यानंतर कारखान्यामधले कामगार बेरोजगार झाले, त्यांचे अंगठे ठेचले गेले, हजारोंच्या संख्येनं कामगार बेरोजगार झाले, ऍक्च्युली लाखोंच्या संख्येनं. भारतामध्ये अनेक शहरं होती, ते शहराच्या शहर बर्बाद झाली. आणि हे सर्व कामगार नंतर शेवटी त्यांच्या कुठे गेले असतील? कामगार बेरोजगार झाला, कंपनी बंद झाली, तर मग लोक कुठे आले? लॉकडाऊन मध्ये शहरामध्येच राहिले का वापस आले गावी? मोठ्यांनी सांगायचंय, वापस आले का नाही? तेव्हाही तसंच झालं होतं. इंग्रजांनी आपल्या देशावर वेगळ्या पद्धतीचं लॉकडाऊन लावलं आणि त्याच्यामुळे बेरोजगार झालेले सगळे कामगार गावी आले आणि ते शेती करू लागले. इंग्रजांनी जसे कारखाने बर्बाद केले, तशीच इंग्रजांनी आपल्या देशाची शेती सुद्धा सोडली नाही. शेतकऱ्यांवर प्रचंड टॅक्स लावला, प्रचंड कर लावला. आता तुम्ही म्हणाल शेतकऱ्यांवर कर तर पहिले राजे रजवाडे होते, ते पण लावत होते, बरोबर आहे, राजे पण कर लावत होते. पण राजांच्या टॅक्समध्ये आणि इंग्रजांच्या टॅक्समध्ये जमीन आसमानचा फरक होता. पहिलेचे राजे काय टॅक्स लावत होते? ते म्हणत होते का तुमच्या 2 एकरच्या शेतामध्ये जर 10 क्विंटल जर सोयाबीन होत असेल तर त्याच्यामधून तुम्ही आम्हाला 3 क्विंटल द्यायला पाहिजे. शेतकरी देत होते. जर कोणत्या साली जर दुष्काळ पडत असेल तर तो शेतसारा, ज्याला लगान म्हणतो, लगान म्हणजे माहिती आहे ना? लगान बच्चो, लगान म्हणजे माहिती आहे का? नाही माहित? आमिर खानचा एक पिक्चर, आमिर खानचा पिक्चर पाहिलाय का? लगान पिक्चर पाहिलाय का? कोणी कोणी नाही पाहिला हातवर करा. लगान पिक्चर कोणी कोणी नाही पाहिला हातवर करा. ज्यांनी नाही पाहिला त्यांचं होमवर्क आहे बरं का. ज्यांनी नाही पाहिला त्या सर्वांचं होमवर्क आहे का पिक्चर पाहायचं आहे. मम्मी पप्पानी म्हटलं ना काय कशाला पाहायचं तुम्हाला, तर त्यांना म्हणायचं आम्हाला काय आहे, हा काय आहे, काय आहे होमवर्क आहे, लगान पिक्चर पाहायचं. हे पिक्चर जरूर पाहायचं. तर त्यावेळेस इंग्रज ज्या वेळेस आले, खैर पहिले राजे जो टॅक्स लावायचे, राजांचा जो टॅक्स होता तो दुष्काळामध्ये माफ व्हायचा. इंग्रजांनी जो टॅक्स लावला तो दुष्काळामध्ये माफ होत नव्हता. दुष्काळ असो नसो तुम्हाला देणेच आहे. आणि ते पूर्ण जास्तीत जास्त शेतसारा वसूल करायचे आणि इंग्लंडला घेऊन जायचे. शेतकरी प्रचंड नागवला जात होता. शेतकऱ्याला खायला काही नव्हतं आणि याच्यामुळे देशामध्ये न भूतो न भविष्यती असे दुष्काळ पडले. प्रत्येक दुष्काळामध्ये 50-50, 60-60 लाख लोक मरायचे. हा इतिहास आहे या देशाचा. 50-50, 60-60 लाख लोक या एका दुष्काळात मरायचे. मी तुम्हाला काही फोटो दाखवतो या दुष्काळातल्या लोकांचे. जे कोणी पाहू शकत असतील, हे खोटे फोटो नाही आहेत. ओके. या देशातले एका दुष्काळामध्ये 50-60 लाख लोकांना इंग्रजांनी मारून टाकलं. हे जे आहे हे काही तुम्ही म्हणाल दुष्काळ पडला आता दुष्काळ काही याचा असेल, पाऊस नसेल पडला त्या वर्षी, तसा दुष्काळ नव्हता. हा दुष्काळ तसा नव्हता. भारतामध्ये लोकांना खायलाच नाही सोडलं यांनी. शेतकऱ्यांना एवढं लुटलं. बंगालमध्ये दुष्काळ पडला, 50 लाख लोक मेले. म्हणजे बंगालमधल्या दर 3 लोकांमागे एक माणूस मेला. अनेक गावं असे राहायचे ज्या गावात क्रियाक्रम करायला कोणी उरायचं नाही. त्या सर्व लोकांचा क्रियाक्रम जे आहे ते गिधाड करायचे. हे इंग्रजांनी आपल्यासोबत केलेलं आहे. हे विसरायचं नाहीये. आपल्याला हे माहिती नाही म्हणून स्वातंत्र्य चळवळीचं महत्व पाहिजे असून तसं लोकांपर्यंत पोहोचलेलं नाही. इंग्रजांनी, मला सांगा, हे 50 लाख लोक मेले की इंग्रजांनी मारले? काय वाटतं? 50 लाख लोक मेले का इंग्रजांनी मारले? काय केलं? इंग्रजांनी मारले. हे इंग्रजांनी आपल्या देशातल्या लोकांसोबत केलेलं आहे. 5 ते 10 करोड लोक इंग्रजांनी या देशात फक्त भुकेने मारलेले आहेत. आपलं सारं अन्नधान्य चोरून न्यायचे, लुटून न्यायचे आणि त्यांचा देश भरायचे. हे इंग्रजांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर खैर हे सगळं होत होतं. शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष होता, कामगारांमध्ये प्रचंड असंतोष होता.
आणि म्हणून हा असंतोष फुटला आणि त्या असंतोष फुटल्यानंतर पहिला स्वातंत्र्य लढा लढला गेला तो म्हणजे 1857चा. 1857चा हा जो स्वातंत्र्य लढा होता हा खरं तर शेतकऱ्यांच्या पोरांनी चालू केला होता जे फौजमध्ये होते, कारण शेती बर्बाद झाली होती, शेतकरी उपाशी मरत होते. म्हणून 1857चा स्वातंत्र्य लढा लढला गेला आणि या लढ्यामध्ये शेतकरी होते, कामगार होते, सैनिक होते, सर्वच लोक होते आणि याच्यामध्ये काही राजे रजवाडे पण होते. याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बख्त खान आणि या सर्वांचं नेतृत्व, या सर्व राजांनी, वेगवेगळ्या धर्माच्या राजांनी, ही गोष्ट तुम्ही नीट ऐका, ही गोष्ट आपल्याला माहित पाहिजे, कारण आज ज्या पद्धतीचा प्रचार होऊन राहिला आपणही या प्रचाराचे बळी आहे, त्याच्यामुळे आपण प्रचाराला नीट उत्तर देऊ शकत नाही. 1857चा जो पहिला स्वातंत्र्य लढा होता ज्याच्यामध्ये झाशीची राणी लक्ष्मीबाई, कुंवर सिंग, नानासाहेब पेशवे, तात्या टोपे, बख्त खान अनेक लोक होते, या सर्व राजे रजवाड्यांनी मिळून एकाला 1857 मध्ये देशाचा बादशाह घोषित केला होता, यांचा लीडर घोषित केला होता. त्याचं नाव काय आहे? नाव काय आहे? तुमच्या पुस्तकांमध्ये आहे, पण लेखाई हो तुम्ही वाचाल तेव्हा ना, बरोबर ना? काय नाव आहे त्यांचं? त्यांचं नाव आहे बहादूर शाह जफर. बहादूर शाह जफर 1857 मध्ये देशाचे बादशाह म्हणून या सर्व जाती धर्माच्या लोकांनी, हिंदू मुसलमान सगळ्यांनी मिळून त्यांना निवडलं होतं. ही एक गोष्ट आपल्याला अनेक गोष्टी शिकवते. काय शिकवते? आपल्याला इतिहासामध्ये सांगितलं जातं की इतिहासामध्ये आपले नुसते या ठिकाणी मारकाट मची थी, लोक धर्माच्या नावाने भांडत होते, फूट पडली होती. मला सांगा, जर धर्माच्या नावाने फूट पडली असती पहिले इतिहास काळापासून, तर या सर्व लोकांनी बहादूर शाह जफरला आपला नेता घोषित केला असता का? नाही. बहादूर शाह जफरला सर्वांनी आपला नेता घोषित केला. ही एक गोष्ट, एकुलती एक फॅक्ट आपल्याला सांगते की त्यावेळेस लोकांमध्ये फूट नव्हती तर एकजूट होती. लोक एकामेकांसोबत भांडत नव्हते तर एकतेने राहत होते आणि ही एकताच इंग्रजांना पचली नाही, म्हणून त्यांनी पुढे फूट डालोर राज करो ही राजनीती केली की नाही? फूट डालोर राज करो कोणाची पॉलिसी आहे? कोणाची आहे? मग जर पहिलेपासूनच इथं लोक वेगवेगळे होते तर इंग्रजांना वेगळे कष्ट करण्याची काय गरज पडली? विचार करायला पाहिजे आपण. याचा अर्थ पहिले लोक वेगवेगळे नव्हते. 1857च्या याच्यामध्ये हिंदू आणि मुसलमानांनी, आदिवासी, दलितांनी प्रचंड बलिदान दिलेले आहे त्या देशासाठी. 1857चा लढा आपण आपण जिंकता हारलो आणि इंग्रज हा लढा जिंकले आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी या देशात प्रचंड मारकाट चालवली, प्रचंड कत्तली केल्या. याचं वर्णन इतिहासाच्या पुस्तकात कुठेच येत नाही. प्रचंड कत्तली. एकट्या दिल्लीमध्ये 35,000 लोकांना हे त्यांचं शिरकाण केलं गेलं होतं, फासावर चढवलं होतं त्यांना. स्वतः बहादूर शाह जफरची 2 मुलं आणि एक त्याचा नातू यांना एका ठिकाणी त्यांचा शिरच्छेद केला होता. म्हणजे सर कलम कर दिया था उनका. उस जगह को आज भी दिल्ली में वो जगह है जिसको बोला जाता है खूनी दरवाजा. काही लोक दिल्लीला गेले तर त्या ठिकाणी जाऊन या, तो त्या ठिकाणचा इतिहास आहे. हे बलिदान दिलेलं आहे देशाच्या स्वातंत्र्यासाठी बहादूर शाह जफरने, त्याच्या अख्ख्या कुटुंबाने. हे बलिदान दिलेलं आहे झाशीची राणी लक्ष्मीबाईने, तात्या टोपेंनी, बख्त खान यांनी. नानासाहेब पेशव्यांचे वकील अझीमुल्ला खान होते. आपल्याला हे नावच माहिती नाही. काय फूट होती तेव्हा? सगळ्यांची एकजूट होती. हा इतिहासच आपल्याला माहिती नाही. वकील माणूस जो असतो तो एकदम विश्वासातला माणूस असतो. नानासाहेब पेशवे जे आहेत त्यांचं वकिलाचं नाव अझीमुल्ला खान होतं. पाठ करून ठेवा. हा इतिहास आहे या देशाचा. इतकी जबरदस्त युनिटीने हा देशामध्ये लोकांनी स्वातंत्र्य लढा लढला आहे. म्हणूनच इंग्रजांनी धडा घेतला की जर आपल्याला या देशामध्ये राज्य करायचं असेल तर आपल्याला एक धोरण राबवावं लागेल. त्याचं नाव काय? फोडोर, फूट डालोर. अरे बोला, तुम्हाला आहे ना हे धड्यात? फूट डालोर राज कर. हे इंग्रजांनी त्याच्यातून शिकलं की राज करायचं असेल तर फूट टाकावी लागेल. राज का करायचंय? कारण लूट करायची. एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. इंग्रजांनी फूट डालो राज करो का केलं? इंग्रजांना राज का करायचा होता? कारण त्यांना देशाची लूट करायची होती. लुटीकडे लोकांचं लक्ष जाऊ नये म्हणून त्यांनी या ठिकाणी धर्माच्या नावाने फूट टाकली. आणि तुम्हाला मी एक सांगतो, हे त्रिकालबाधित सत्य आहे.
त्रिकालबाधित सत्य म्हणजे कोणत्याही काळामध्ये कोणत्याही टाइम पिरियड मध्ये लागू होणारं सत्य आहे. जेव्हा कधी धर्माच्या नावानं फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातो किंवा केला गेला, त्यावेळेस उद्देश होता देशाची होणाऱ्या लुटीपासून लोकांचं लक्ष भरकटवणे. समजदार को इशारा. तर मेन मुद्दा आहे देशाची लूट. तिकडे लोकांचं, तिच्यापासून लोकांचं लक्ष भरकटवायचं. तर पण आपले भारतीय पण एकदम हुशार होते. ते इंग्रजांच्या या पॉलिसीला काही बळी पडले नाही आणि त्यांनी हा स्वातंत्र्य लढा चालू ठेवला पुढे. एकीनं स्वातंत्र्य लढा पुढे नेला आणि त्याच्यानंतर गावोगावी हे सगळं लोण पसरलं. सर्वसामान्य लोक याच्यामध्ये सहभागी झाले. अगदी गाव कुसाच्या बाहेर जे राहायचे ते सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाले आणि हा स्वातंत्र्य लढा लढला. लढण्याचे वेगवेगळे मार्ग होते. मी एका मार्गाबद्दल बोलणार आहे. पण आता इथं लहान लेकरं आहेत, आपसामध्ये खूप चुळबुळ करत आहेत. त्याच्यामुळे पुढचा प्रश्न मी तुम्हालाच विचारणार. आपण स्वातंत्र्य लढा कसा लढलो याच्यावर जायच्या पहिले मी तुम्हाला 2 प्रश्न विचारणार आहे. तयार आहे ना? ऐकताय ना? ऐकताय ना? ऐकताय ना? मी टेस्ट करणार आहे आता. तुम्ही ऐकताय का? कितने ध्यान से सुन रहे हो? अब ये मैं अभी चेक करने वाला हूं, तो आपको वही बोलना है जो मैं अभी बोलूंगा. ठीक है, बराबर ध्यान से सुनो. तिरंगी झंडे की, तिरंगी झंडे की, तिरंगी झंडे की. मतलब आप ध्यान से नहीं सुन रहे हो. मैं क्या बोला? आपको वो बोलना है जो मैं बोलूंगा. ठीक है, तो हमें ध्यान से सुनना है. तो अगली कहानी ध्यान से सुनो. इमॅजिन काय, आता काही सण आहे, गणपती आहे किंवा दुसरा कोणताही सण आहे. अजून आपल्या देशामध्ये सणांची काही कमतरता नसते. अजून बरेच सण येणार आहेत. तर सण आहे आणि तुमच्या घरी आईनं मस्तपैकी बुंदीचे लाडू बनवले. हे महत्वाचं आहे हे समजण्यासाठी, म्हणून लक्षपूर्वक ऐका. आईनं मस्तपैकी सुंदर बुंदीचे लाडू, खोबरा किसचे लाडू बनवलेले आहेत. आणि आईला बाहेर गावी जायचंय आणि तुम्ही घरी एकटेच आहे. आणि आईला माहित आहे का आपलं लेकरू लई गुणाचं आहे, म्हणजे तुम्ही लई बदमाश आहे त्यांना माहिती आहे. तर मग आई काय करते? आईनं ते सगळे लाडू एका बरणीत भरले. बरणी एका कपाटावर वरती ठेवली जिथं तुमचा हात नाही पोहोचणार, आणि त्याच्यानंतर ती गावाला गेली. आता तुम्ही बी लई कलंदर आहे. तुम्ही काय करणार? तिथंच राहू देणार का लाडू? अरे बोला, राहू देणार का? नाही राहू देणार ना. काय करणार? डब्यावर डबा ठेवणार, खुर्ची ठेवणार. तुम्ही ठेवली खुर्ची, खुर्चीवर ठेवला डबा, डब्यावर तुम्ही. मस्तपैकी अशी दहीहंडी बनवली तुम्ही घरीच. खुर्चीवर डबा, डब्यावर डबा, डबावर डबा, त्याच्यावर तुम्ही. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही तो लाडूचा डब्बा काढताय, बरणी काढताय. तुमचा हात पोहोचला नाही, टाचा वर केल्या, हात पोहोचवायचा प्रयत्न केला, हात पोहोचला, पण डब्बाही हातात आला, ती बरणी हातात आली, तुमचा तोल गेला आणि ती बरणी खाली फुटली. काय होईल? लाडू घरभर. बरोबर? बरोबर ना? अरे हो नाही, काही तर बोला. हा, आता अर्ध्या तासात आई परत येत. अर्ध्या तासात आई परत येत आणि तुमच्या घरात एक मांजर आहे. तुम्ही आईला काय म्हणणार सांगा? काय म्हणणार सांगा? पटकन बोला. काय म्हणणार? अरे आपण सगळे एकच बोलणार. बोला बिंदास, टेन्शन नका घेऊ. हा, काय म्हणणार आपण? क्या हुआ? किसने गिराया? बिल्ली ने गिराया. बराबर? ठीक आहे. तुम्ही म्हटला आई मांजरीने पाडलं. हे तुमचा एक रिस्पॉन्स आहे. दुसरं एक असं उत्तर होऊ शकतं आई आल्यावर, आई मला लाडू खायची लई इच्छा झाली, मी लाडू खायचा प्रयत्न केला, बरणी काढायचा प्रयत्न केला, पण बरणी माझ्या हातातून पडली, फुटली. आय एम व्हेरी व्हेरी सॉरी. मी हे लाडू हा कचरा साफ करतो आणि त्याच्यानंतर लाडू बनवायला तुला मदत करेन. कोणती गोष्ट जास्त हिम्मतवान आहे? कोणती गोष्ट जास्त हिमतीची आहे? पहिली की दुसरी? पहिली की दुसरी? बरोबर ना? आता अजून एक गोष्ट. एका मोहल्ल्यामध्ये एक मुलगा आहे. तो त्या त्यांच्या वयाच्या सर्व पोरांनाही त्रास देतो आणि मुलींनाही त्रास देतो. ठीक आहे, ही गोष्ट महत्वाची आहे. स्वातंत्र्य चळवळ समजण्यासाठी ही उदाहरणं महत्वाची आहेत. एक मुलगा आहे, तो मुलांनाही त्रास देतो, मुलींनाही त्रास देतो. आणि त्याच्यामुळे मग काय आहे, एकदा तुम्ही ठरवलं यार आज ना आपल्या मोहल्ल्यातली लाईट गेली. हा बच्चो,
तुम्ही ठरवलं का आज आपल्या मोहल्ल्यातली गेली आहे लाईट, तर आज आपण याचा कार्यक्रम करून टाकायचा, बरोबर ना? तर मग तुम्ही काय केलं, मस्तपैकी त्याला धरलं कुठंतरी, त्याचा मस्तपैकी त्याला प्रसाद दिला, आणि मग प्रसाद दिल्यानंतर तुम्ही तिथंच थांबणार आहे का पळून जाणार आहे? तिथंच थांबणार ना? काय मुलींनो, तिथंच थांबणार ना? प्रसाद दिल्यानंतर त्याला काय करणार? भाग जाएंगे ना? तुमच्याकडे हा एक रस्ता आहे. दुसरा रस्ता तुमच्याकडे असा आहे, तुम्ही त्याच्या समोर जा, त्याच्या डोळ्यात डोळे टाकून म्हणा की तू जे हे आमच्यासोबत वागतो आम्हाला मान्य नाही, आम्ही हे सहन करणार नाही, आम्ही तुला मारणारी नाही, पण हे तुझं सहनही करणार नाही. डोळ्यात डोळे टाकून बोलताय. कोणती गोष्ट जास्त हिमतीची आहे, पहिली का दुसरी? पहिली की दुसरी? मी हे विचारत नाहीये की तुम्ही काय कराल, मी हे विचारतोय की कोणती गोष्ट जास्त हिमतीची आहे, पहिली की दुसरी? कोणसी? कोणसी? काय विचारलं मी? तुम्हा सर्वांचं अभिनंदन करायचंय, कारण तुम्ही सर्वांनी गांधीच्या रस्त्याला हिम्मतीचा रस्ता आहे असं मान्य केलेलं आहे. कारण आज काय प्रचार आहे की गांधीने देशाला अहिंसा शिकवून काहीतरी वाईट गोष्ट शिकवली. आज तो प्रचार आहे, काही लोक करत आहेत. तुम्हीच मान्य केलं 2 मिनिटं पहिले की हा रस्ता जास्त हिमतीचा रस्ता आहे, आणि हो, याच रस्त्याने आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आहे. गांधीने लोकांना म्हटलं, घाबरू नका, डरो मत, निर्भय बना. इंग्रजांना म्हणा, आम्ही तुम्हाला, हम आपको ना गाली देंगे ना गोली देंगे, ना गाली ना गोली, आम्ही तुमच्या समोर उभं राहणार आणि आम्ही म्हणणार आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुम्हाला ना बंदूक उचलायची आहे ना तुम्हाला दगड उचलायचा आहे. इतका सोपा फॉर्म्युला महात्मा गांधींनी या देशातल्या जनतेला दिला. आणि या रस्त्याला म्हणतात, तुम्ही म्हटलं की आम्हाला हे जास्त हिमतीचा रस्ता वाटतो, त्या रस्त्याला म्हणतात सत्याग्रह. तुम्ही आईला जे उत्तर दिलं ना, आई आय एम सॉरी, माझी चूक झाली, याला म्हणतात सत्याग्रह. तुम्ही त्या पोराला जे म्हटलं आम्ही तुझं सहन करणार नाही, तुला मारणार बी नाही, तुझं सहन बी करणार नाही, याला म्हणतात सत्याग्रह. ही गांधींनी आपल्या देशातल्या जनतेला ताकद दिली, हा फॉर्म्युला दिला. आणि तुम्हाला सांगतो, याची अशी जादू चालली की या देशातल्या लहान लेकरापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत सर्व स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले. कारण याच्यामध्ये कोणाला काही बोलायचं नव्हतं, याच्यामध्ये प्रत्येकाला छोट्या छोट्या गोष्टी करायच्या होत्या. त्या काय मी त्या पुढे सांगणार आहे. पण या मार्गाची अजून एक ताकद आहे, जी सशस्त्र क्रांतिकारक जे होते त्यांच्या मार्गामध्ये ती ताकद नव्हती. ती कोणती? काही लोक या देशाचा क्रांतिकारक लढा जो आहे तो बंदुकीने चालवत, बंदुकीच्या जोरावर लढत होते. मला सांगा, ऐकताय ना? ऐकताय ना? पहा, या दिवसासाठी आपल्यासाठी अनेक लोकांनी जीव दिलाय, अनेक लोकांनी जीव दिलाय. आपण अर्धा तास नीट नाही बसू शकत का? आपण जर असं करत असू तर याचा अर्थ आपल्याला काहीच घेणं देणं नाही ज्यांनी आपल्यासाठी जीव दिलाय. तर काही लोक सशस्त्र क्रांतीचा पण वापर करत होते, पण त्याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम होता. काय? मला आता लहान लेकरांना सांगा तुम्ही, चला पहा, हे मोठी माणसं सगळे ऐकत आहेत बरं का, चलो बैठे बैठे सावधान, गुड. आता मला सांगा, काही लोक सशस्त्र क्रांतीचा पण मार्ग वापरत होते, पण त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम होते. काय? की बंदूक जर चालवायची आहे तर लहान लेकरू ती उचलू शकतो का? उचलू शकतो का? ती चालवल्यावर तिथंच थांबावं लागते का पळून जावं लागते? पळून जावं लागते. म्हणजे कोणतं म्हातारा माणूस सुद्धा ते काम करू शकते का? कोणी आजारी माणूस ते काम करू शकते का? नाही. म्हणजे जे सशस्त्र क्रांतीचा मार्ग होता तो कधीही जन आंदोलनामध्ये बदलू शकला नसता. तो मार्ग तर चुकीचा आहेच, पण तो कधीच जन आंदोलनामध्ये बदलू शकला नसता, कारण त्याच्यामध्ये फक्त मूठभर आणि एकदम ताकदवान तरुणच त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकले असते. सर्वसामान्य जनता त्याच्यामध्ये कधी आली नसती. गांधींनी असा मार्ग सांगितला ज्याच्यामध्ये सर्वसामान्य जनता आली. ज्यांनी सशस्त्र क्रांतीचा मार्ग अवलंबला, मी त्यांच्या हिमतीला बिलकुलच कमी करत नाही, त्यांची अजमत किंवा त्यांच्या शहादतला बिलकुलच कमी करत नाहीये. पण पॉइंट काय आहे की मला सांगा, इंग्रज
कमी लोकांनी आंदोलन केलं तेव्हा इंग्रज जातील की जास्तीत जास्त लोकांनी आंदोलन केलं तेव्हा इंग्रज जातील? कम से कम लोगों ने आंदोलन करेंगे तो अंग्रेज जाएंगे, या ज्यादा से ज्यादा लोग आएंगे तो अंग्रेज जाएंगे? ज्यादा से ज्यादा लोग करेंगे तो जाएंगे ना। तो फिर ज्यादा से ज्यादा लोग कौन से मार्ग से आएंगे, हिंसक मार्ग से या अहिंसक मार्ग से? हिंसक मार्ग से या सत्याग्रह के मार्ग से? बोला रे, सत्याग्रहाच्या मार्गाने। गांधींनी असा मार्ग दिला ज्याच्यामुळे या देशातली गोरगरीब जनता याच्यामध्ये आली आणि एवढा कमाल झाला। मी तुम्हाला काही मोजक्या कथा सांगणार, मोजक्या कथा सांगणार आहे। त्याच्यामध्ये गांधींनी सर्वात पहिले काय केलं हे तुम्हाला सांगतो। ही काय आहे? कोणती टोपी आहे? व्हाईट टोपी। तुम्हाला नावही नाही माहिती याचं? व्हेरी गुड। हा, कोणती टोपी आहे? गांधी टोपी। व्हाईट टोपी नाही आहे, व्हाईट त्याचा रंग आहे, पण या टोपीचं नाव आहे गांधी टोपी। गांधींनी काय केलं त्याच्यासाठी मी तुम्हाला या गांधी टोपीचीच कथा सांगतो। पहिले काय व्हायचं, पहिले भारतीय स्वातंत्र्य लढा लढत होती इंडियन नॅशनल काँग्रेस। तर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे आताच नाही, त्यावेळेस इंडियन नॅशनल काँग्रेस त्यावेळेसची जी होती ती याचं भारतीय स्वातंत्र्य लढा लढत होती। पण हा लढा लढताना जे लोक लढ्यामध्ये सामील होते त्याच्यामध्ये बहुसंख्य लोक जे आहेत ते फक्त मोठे साहेब लोक होते, मोठे साहेब लोक होते। आणि जेव्हा संमेलन व्हायचे तर तेव्हा सगळे आपापले मस्तपैकी फेटे बांधून यायचे, आपापले फेटे बांधून यायचे। तो फेटा पाहता बरोबरच समजत होतं, फेटा बांधायची पद्धत आणि फेट्याचा रंग पाहून समजत होतं का समोरचा माणूस कोणत्या जातीचा किंवा धर्माचा आहे। फेटा पाहून समजत होतं का कोणत्या जातीचा आणि कोणत्या धर्माचा आहे। गांधींनी म्हटलं की भारताला जर स्वातंत्र्य मिळवून द्यायचं असेल तर आपल्याला सगळ्यांना भारतीय म्हणून लढावं लागेल, पहिल्यांदा सर्वांना भारतीय बनावं लागेल। त्याच्यामुळे सगळ्यांनी आपापल्या जातीचे फेटे आणि आपापल्या रंगाचे फेटे बाजूला करा आणि सर्वांची एक ओळख घ्या, ती म्हणजे आहे ही गांधी टोपी। जी डोक्यावर ठेवली तर समजत नाही का याचा काय जात आहे, याची काय धर्म आहे। आपल्याला ही टोपी म्हणजे अगदी साधी गोष्ट वाटते बरं का, पण या डोक्यावर ही टोपी घालण्यामागे त्यावेळेसच्या स्वातंत्र्य सैनिकांचा खूप उदात्त विचार होता। हा विचार आपल्याला माहिती नाही। ही टोपी वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांना माणूस बनवणारी टोपी आहे। हे केलं गांधींनी, भेदाभेद दूर केला आणि शेतकरी गोरगरिबांना याच्यामध्ये सहभागी करून घेतलं। त्याच्यामध्ये मी काही 3 आंदोलनांबद्दल बोलणार आहे। मला 1 तासाचा वेळ आहे, 32 मिनिटं माझे झालेले, तर तुमच्याकडे काही ऑप्शनच नाही अर्धा तास सहन करण्याशिवाय, ठीक आहे? तर त्याच्यापेक्षा आता बसल्यापेक्षा बोला, उत्तर द्या। तर पहिला सत्याग्रह, एका सत्याग्रहाबद्दल बोलेन की सत्याग्रहाची ताकद खरंच किती जबरदस्त असते। मिठाचा सत्याग्रह कोणत्या साली झाला होता? आहे का पुस्तकाच्या इतिहासाच्या पुस्तकामध्ये नमक सत्याग्रह आहे का सिलेबस मध्ये? आहे की कोणत्या साल हुआ था? 1930 साली। 1930 साली म्हणजे जवळपास 95 वर्षा पहिले मिठाचा सत्याग्रह झाला। फॉर्म्युला एकदम सोपा होता, ना गाली ना गोली। तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला 1 मुठ्ठी मीठ बनवायचं आहे। पहा किती सोपा ऍक्शन प्लॅन होता, लहानापासून तर म्हाताऱ्यापर्यंत कोणीही करू शकत होता। 1 मुठ्ठीभर मीठ बनवायचंय आणि त्याच्यानंतर तुमच्या आजूबाजूला जे मिठाचे कारखाने आहेत त्या मिठाच्या कारखान्यामध्ये तुम्हाला जायचंय, मीठ बनवायचंय। आता ते कारखाने होते इंग्रजांचे, इंग्रज तुम्हाला आरामात जाऊ देतील का? तुम्ही म्हणाल आम्हाला जायचंय, इंग्रज म्हणतील या 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 तुम्ही भारताचे एवढे महान लोक आहे, तुम्हाला आम्ही स्वागत निगाहे बिछाते हम, आ जाइए, आपका स्वागत है। इंग्रज लोक असेच करणार ना? मग काय करणार इंग्रज? काय करणार? क्या करेंगे? बोलो क्या करेंगे अंग्रेज? स्वागत करेंगे, फिर क्या करेंगे? जोर से बोलो, क्या करेंगे? हमला करेंगे। लोकांना माहित होतं इंग्रज हमला करणार आहेत, पण तरीही लोक तयार होते तिथं जाऊन मीठ बनवायला। मी एका ठिकाणची गोष्ट सांगणार। धारासाना नावाची जागा आहे, त्या ठिकाणी कारखाना काबीज करायचा होता। अबुल कलाम आझाद आणि सरोजिनी नायडू, त्या ठिकाणी पण आपल्याला हिंदू मुस्लिम एकता दिसते। धारासना सत्याग्रह सरोजिनी नायडू आणि अबुल कलाम आझाद यांनी लीड केला होता। कशा पद्धतीने तो लढा लढला गेला ते डोळ्यासमोर येतं तर डोळे पाणावून जातात।
20-20 लोकांच्या अशा तुकड्या बनवल्या गेल्या. तिकडे हजारो लोक उभे, 20-20 लोकांच्या तुकड्या बनवल्या गेल्या. आणि त्याच्यानंतर या तुकड्यांनी ठरवलं आम्ही इंग्रजांच्या समोर जाणार, तिथं उभं राहणार, त्यांना म्हणणार आम्हाला अंदर जायचंय, आम्ही इंग्रजांनी आपल्याला मारतील तरीही आम्ही इंग्रजांवर हात उचलणार नाही. पहा, मला सांगा, पहा, मार खाऊन पळायला तेवढं काही लागत नाही, मारून पळायला काही लागत नाही. कोणाला आपण मारलं चाललो, पळून गेलो. पण तुम्हाला माहिती आहे की इंग्रजांच्या हातामध्ये दांडके आहेत, बंदुका आहेत, ते तुम्हाला गोळी मारणार आहेत, ते तुम्हाला लाठी काठीनं मारणार आहेत, तुमचे हाडं तोडणार आहेत, पण तरीही तुम्ही त्या ठिकाणी उभे राहता त्यांच्या समोर. या गोष्टीला जास्त हिंमत लागते. ही हिंमत आपल्या देशातल्या लोकांनी दाखवली. माहिती आहे की तुमचं काय होणार आहे, पण तरीही तुम्ही त्या ठिकाणी जाताय आणि इंग्रजाला म्हणताय तुला काय करायचं ते कर, आम्ही तुझ्या बाला घाबरत नाही. हे आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी ही हिंमत दाखवली त्यावेळेस. धारासना सत्याग्रहामध्ये 20-20 लोकांची तुकडी येत होती, इंग्रज मारत होते, ती तुकडी खाली पडत होती, काही लोक त्यांना बाजूला घेऊन जात होते, त्यांचे औषध पाणी करत होते. तेवढ्यापर्यंत परत 20 लोकांची तुकडी पुढे येत होती, ती इंग्रजांच्या समोर उभी राहत होती, तिला पाडलं जात होतं, ते बाजूला जात होते, औषधपट्टी करत होते. तेव्हापर्यंत बाकीची 20 लोकांची तुकडी येत होती, ती मार खात होती, ती मग औषध पाणी करायला जात होती. तेव्हापर्यंत पहिलेची जी तुकडी होती दवा पाणी करून डोक्याला पट्टी किट्टी बांधून ती परत त्या लाईनीमध्ये उभी राहत होती. ये सिलसिला उस दिन 12 घंटे तक चलता रहा. 12 तास हे असंच चालू राहील. ही हिंमत दाखवली आपल्या देशातल्या लोकांनी. 12 तास. आता तुम्ही म्हणाल अरे भाई हे काय म्हणा, हा काय प्रकार आहे, मार खातोय आपण. पण हा जो स्वातंत्र्य लढा आहे, हे जे आंदोलन आहे मिठाचा सत्याग्रह, आणि ह्या घटना देशभर घडल्या. मजेदार गोष्ट म्हणजे खूप चांगली गोष्ट अशी आहे की देशभर ह्या सगळ्या घटना घडल्यानंतर एकाही ठिकाणी, पहा किती चांगली गोष्ट आहे, भारतीयांनी इंग्रजांवर हात उचलला नाही. आणि हा मिठाचा सत्याग्रह आपण जिंकलो. मिठावरचा टॅक्स रद्द झाला. कोण जिंकलं? मारणारा की मार खाणारा? कोण जिंकलं, मारणारा की मार खाणारा? जे मारत होते त्यांच्याकडे बंदुका होत्या, मशीन गन होते, तोफ होते, दुनियाभराची मिलिटरी होती, पण तरीही ते अशा लोकांपासून हारले ज्यांनी घाबरणं मंजूर केलं नाही, जे निडर झाले होते. सर्वात मोठी ताकद ही बंदुकीची तोफ गोळ्याची नसते मित्रांनो, सर्वात मोठी ताकद ही निडरतेची असते. एकदा का लोक निडर झाले की मग त्या लोकांना कोणीही हरवू शकत नाही. म्हणून निडर बना, म्हणून निडर बनायचंय, सत्याग्रही बनायचं. खरे निडर ते असतात ज्यांना परिणाम माहिती असतात की इंग्रज मारणार आहे, तरी ते त्या लाईनीत उभे होते. आणि त्याच्यामध्ये फक्त पुरुषच नव्हते. तुम्हाला मी सांगितलं 2 लोक होते लीडर त्याचे. कोण? एक कोण? धारासना सत्याग्रहाचे 2 लीडर होते. एक कोण? ऐकत आहे का कोणी? कमीच बडबड करून राहिलो. एक होते अबुल कलाम आझाद आणि दुसरे होते सरोजिनी नायडू. तर त्या आंदोलनामध्ये महिलांची भूमिका ही होती की जे जखमी असतील त्यांना उचलून न्यायचं आणि बाजूला त्यांची दवापाणी मलमपट्टी त्यांची करायची. हे झाल्यानंतर मग सरोजिनी नायडूंना पटलं नाही हे, त्या महात्मा गांधींकडे गेल्या. महात्मा गांधींना म्हटल्या, पहा सरोजिनी नायडू काय बोलतात. सरोजिनी नायडू महात्मा गांधींकडे गेल्या आणि त्यांना म्हटल्या, महात्माजी आम्ही चांगलं केलं दवापाणीचं काम, मलमपट्टी वगैरे चांगलं केलं, पण आम्हाला हे पटलं नाही. महात्मा गांधी म्हणतात पटलं नाही म्हणजे काय, असं का बोलतायत? त्या म्हणतात पुरुष मार खाणार आणि आम्ही फक्त मलमपट्टी करणार, हे आम्हाला मान्य नाही, आम्ही सुद्धा या लाईनीमध्ये येणार. ही हिंमत दाखवली आहे या देशातल्या महिलांनी. आणि त्याच्यानंतर अनेक महिला ज्या आहेत त्या पुढच्या फळीमध्ये उभ्या राहायच्या. इंग्रजांना जे करायचं तुम्हाला मारायचंय मारा, न घाबरता. ही निर्भयता महिलांच्या मनात पण आलेली आहे. स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून हे स्वातंत्र्य लढा लढलेला आहे, फक्त पुरुषांनी नाही लढला. म्हणून दोघांचंही योगदान या स्वातंत्र्य चळवळीमध्ये आहे. म्हणून ज्या वेळेस पुरुष शिक्षक उभे राहतात झेंड्याला सलामी देण्यासाठी, तर महिला शिक्षक त्यांच्या मागे नाही
तर थोड्या अंतरावर त्यांच्या बाजूला असल्या पाहिजे. कारण हे जे स्वातंत्र्य आहे हे स्त्री आणि पुरुष दोघांनी मिळून बनवलेलं आहे. हा देश दोघांनी मिळून बनवलेला आहे. ते विचार आपल्याला आपल्या आयुष्यात लागू करावे लागतील. म्हणूनच हा विचार आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर धारासणा सत्याग्रह झाला. त्याच्यानंतर अजून एक आंदोलन झालं ज्याचा ऍक्शन प्लॅन एकदमच सोपा होता. ते बी कोणी करू शकेल. तो म्हणजे भारत छोडो आंदोलन. कोणत्या साली झालं होतं हे पोरांना यायला पाहिजे. भारत छोड़ो आंदोलन कौन से साल हुआ था? हाँ, सैयारा पिक्चर में कौन हीरो है? हाँ, सैयारा पिक्चर के हीरो का नाम क्या है? पाहिलंय ना? ते बरोबर आपल्याला माहित असते. कामाच्या गोष्टी काय माहित नाही. हा, चला. तर भारत छोड़ो आंदोलन हुआ था 1942 में. या आंदोलनामध्ये काय होतं हे याच्यासाठी सांगतोय की फक्त मोठेच माणसं नव्हते बरं का. यांच्यासारखे मोठेच माणसं नव्हते तर तुमच्यासारखे लहान लेकरं पण होते. लहान लेकरांची कथा आता सांगतोय आणि लहान मुलींची की ते किती निर्भय बनले होते. 1947 मध्ये ऍक्शन प्लॅन हा होता का तुम्हाला काही नाही करायचं. सिंपल आहे. ना गाली द्यायची आहे ना गोली. ना गाली ना गोली. सिंपल. काय करायचंय तुम्हाला फक्त तिरंगी झेंडा हातात घ्यायचा ना फिरायचं. किंवा तुम्हाला तिरंगी झेंडा घेऊन मिरवणूक काढायची. किंवा तुमच्या गावी कोणतं तरी सरकारी कचेरी किंवा सरकारी ऑफिस असेल त्याच्यावरचा युनियन जॅक खाली करून त्या ठिकाणी तिरंगा तुम्हाला लावायचा. मला सांगा जर तुम्ही इंग्रजांना दगडी फेकून मारत नाहीये, जर तुम्ही इंग्रजांना शिवाई देत नाहीये, गोली पण नाही गाली पण देत नाहीये, तर इंग्रज काय तुम्हाला खरंच बंदुकीने मारतील का? त्यांनाही 4 वेळा विचार करावा लागेल. मग काय झालं? मग हे समजलं लहान लेकरांना. त्यांच्यापैकी एकाचं नाव होतं शिरीष कुमार. शिरीष कुमार नंदुरबार शहरामध्ये, महाराष्ट्रातच नंदुरबार जिल्हा आहे, नंदुरबार शहर आहे, तर तिथे तो राहत होता. 1942 ची गोष्ट. तर शिरीष कुमारला समजलं आपल्याला झेंडा फडकवायचा आणि आपल्याला या देशाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं. मग शिरीष कुमार काय म्हटला, आज आम्ही मोर्चा काढला. त्याची आजी म्हणली, अरे तुम्ही लहान लेकरं, तुमचं ना काय होणार आहे? नाही, आम्ही लहान लेकरं झालो तरी काय, आम्ही या देशाचे शूर शिपाई आहे, आम्ही या इंग्रजांना इथून हाकलून लावणार. आजी म्हणे बरं ठीक आहे. मग तो म्हटला, आजी मी तुला सांगतो आता मी शाळेमध्ये चाललोय, आम्ही या शाळेमध्ये मोर्चा काढणार आहे आणि मी पटकन जातो कारण मोर्चाचा टाइम होऊन राहिला. घरी आल्यानंतर तुला मी मोर्चाची कहाणी सांगेन. हे गेलं शिरीष कुमार बाहेर शाळेमध्ये त्यानं पोरांना सांगितलं आज अभ्यास बंद. पहा बरं का, चांगल्या गोष्टीसाठी कधी कधी अभ्यास कमी केला तरी चालतो. हे शिरीष कुमार आपल्याला सांगतो. फालतू गोष्टीसाठी अभ्यास बंद करायचा नाही. तर शिरीष कुमार काय म्हटला, आज अभ्यास बंद, आज आपण मोर्चा काढला. कितवीत होता शिरीष कुमार? 5व्या वर्गात. इथं कोण आहेत 5वीतले? हात वर करा. जस्ट रेज युअर हँड. जस्ट रेज युअर हँड. तुमच्या एवढा होता शिरीष कुमार. त्याची कहाणी सांगतो. मग आता तुमच्या एवढ्या मुलाची कहाणी सांगतोय तर नीट ऐकणार ना? बरोबर ऐकणार ना? हो की नाही? 5व्या वर्गात होता तो. म्हटला आम्हाला मोर्चा काढायचा. त्यानं त्याच्या वर्गातल्या सगळ्या पोरांना घेऊन मोर्चा काढला तिरंगा हातात. आणि तो मोर्चा आला नंतर एका मुलींच्या शाळेसमोर. ते त्या शाळेमध्ये गेले. मुलींना म्हटलं आज आपल्या अभ्यासाला सुट्टी आहे, आज आपल्याला काय काढायचं आहे? आज आपल्याला काय काढायचंय? तिरंगा मोर्चा काढायचा आहे. तर त्याच्यानंतर मग त्या मुली पण त्या मोर्चामध्ये सहभागी झाल्या. मुली पण आल्या, मुलं पण आले. हे सगळे लहान चिल्लर पार्टी 5व्या-6व्या वर्गातली मार घोषणा देत, भारत माता की जय, तिरंगी झेंडे की जय, महात्मा गांधी की जय, जय हिंद म्हणत ते मोर्चा काढत होते. आता तो मोर्चा काढला लहान लेकरांनी. हे इंग्रजांना समजलं. मग इंग्रज काय म्हणतील, वा 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 तुम्ही किती महान काम करताय, या आम्ही तुमचं स्वागत करतो. बरोबर ना? काय करणार इंग्रज? काय करणार इंग्रज? बोलो. हमला करेंगे, मारेंगे. इंग्रजांनी त्यांच्यावर बंदुका रोखल्या. पहा 5वीतली मुलं, 5वीतल्या मुलांवर इंग्रजांनी बंदुका रोखल्या आणि इंग्रज म्हणे सावधान, खबरदार, एक पाऊल पुढे आला तर. शिरीष कुमारवर बंदूक रोखली आणि एक इंग्रज काय गेला, त्याचा तिरंगा हिसकून घ्यायला गेला. कारण त्यावेळेस इंग्रजांनी म्हटलं होतं तिरंगा फडकवणं हे गुन्हा आहे. हे इंग्रजांनी म्हटलं होतं. मग लहान लेकरं बी लई डॅमरीस असतात. लहान लेकरं तर डॅमरीसच असतात. मग ते एका पोरानं तिरंगा पकडला होता. इंग्रज त्याच्याकडे गेला. मग त्या लहान लेकरानं काय केलं, तो तिरंगा फटकन दुसरीकडे दिला.
तो इंग्रज त्याच्याकडे गेला. त्याच्यानंतर त्या लहान लेकरानं तो तिरंगा दुसऱ्या पोराकडे दिला. त्याच्यानंतर त्या तिसऱ्या लहान पोरानं तिरंगा चौथ्याकडे दिला आणि चौथा पोरगा तो तिरंगा घेतला आणि तो एका झाडावर जाऊन चढला आणि मग तो इंग्रजांना दाखवते, येत देख. आता तो इंग्रज काही झाडावर चढू शकत नव्हता. लहान लेकर असेच डॅमरेस असतात. इंग्रजाला आला राग. इंग्रज म्हणे त्याला खाली उतरवा, तिरंगा आम्हाला द्या, नाही तर तुम्हाला गोळी मारू. मला सांगा, तुमच्या समोर कोणी पोलीस आला तर तुम्हाला खूप भारी वाटते ना? असं पोलिसांनी असं जरी केलं आपल्याला कसं वाटतं? आपण आपलं स्वतःच नाव विसरून जातो. बरोबर आहे ना? बरोबर आहे की नाही? बरोबर आहे ना? जेव्हा इंग्रज शिरीष कुमार समोर आला तेव्हा शिरीष कुमार इंग्रजांना काय म्हटला? नेम नीट लावा, निशाणा ठीक से लगाव, हे शिरीष कुमार म्हटला. ही हिंमत आली लहान लेकरांमध्ये सुद्धा, कारण ते निर्भय बनले होते. वो बेखौफ बन गए थे. ही ताकद आहे सत्याग्रहामध्ये. इंग्रजांनी शिरीष कुमारला 3 गोळ्या मारल्या. 5वीतला मुलगा. हे केलं इंग्रजांनी. 3 गोळ्या मारल्या. हे केलं इंग्रजांनी. शिरीष कुमारच्या मित्रांना गोळ्या मारल्या. तो झाडावर जो चढलेला पोरगा होता त्याला पण गोळी मारली. हे इंग्रजांनी या देशातल्या लहान लेकरांसोबत केलेलं आहे. हे विसरायचं नाही. हे आठवण्यासाठी हा 15 ऑगस्टचा दिवस आहे. हे आठवलं, हे बलिदान आठवले की मग आपल्याला 15 ऑगस्टची अहमियत आणि 15 ऑगस्टचं महत्व अजून प्रकर्षाने जाणवतं. तरीही लहान लेकरं घाबरले नाही. अजून एक दुसरी कथा लहान लेकरांची. ह्या 4ही लहान मुलांचं स्मारक आजही नंदुरबारमध्ये आहे. अजून एक लहान लेकरांची कथा. अजून एक व्यक्ती आहेत, गांधी नंतर त्यांना गांधी म्हटलं जातं. त्यांचं नाव काय? सरहद गांधी. नाव ऐकलंय का? सरहद गांधी किनको कहा जाता था? सरहद गांधी किनको कहा जाता था? खान अब्दुल गफ्फार खान. व्हेरी गुड. खान अब्दुल गफ्फार खान पठाण होते. त्यांनी एक संघटना स्थापन केली. तिकडे खूप मारकाट सुरू असायची. त्यांना गांधीचा मार्ग लय भारी वाटला. मग ते म्हणे, यार हा मार्ग तर लयच भारी आहे, आपण आता सत्याग्रही बनायचं. पठाण होते, सत्याग्रही बनले. त्यांनी सत्याग्रहींची फौज उभी केली. त्यांच्या संघटनेचं नाव होतं खुदाई खिदमतगार. खुदाई खिदमतगार म्हणजे देवाची सेवा करणारे. खुदाई खिदमतगार संघटनेमध्ये अजून लहान लेकरं होती आणि तिथं लईच डॅमरीस होती. त्या लेकरांचं काय काम होतं? ती लेकरांचा एकच ऍक्शन, सिंपल ऍक्शन प्लॅन होता. त्या लेकरांनी काय केलं? ना गाली ना गोली. नीट ऐका. ती लेकरं अशी 2-2 फुटाची बरं का, आणि ती 6 फुटाच्या इंग्रजांसमोर जाऊन म्हणायची. त्यांचं एकच होतं. त्या लेकरांचा ऍक्शन प्लॅन काय? इंग्रजांच्या समोर जायचं, उभं राहायचं, वर डोकं मान करून म्हणायचं, हम आपसे नहीं डरते. त्या मुलांना हेच करायचं. त्या मुलांचं हेच काम होतं. उनको पहले बार देख रहे क्या? ओ, पहले बार देख रहे क्या? या उनको बोलने को लगा? यहां देख लो उनको. तुम्हारे फायदे की बात बोल रहा हूं. बाहर जो फालतू का प्रचार चल रहा है ना, उसके ऊपर जवाब कैसा देना ये बताने के लिए आया हूं. आपको इंटरेस्ट नहीं है. लोगों ने जान दी है यार इस दिन के लिए. 5 मिनट ठीक से नहीं बैठ सकते. जिनको जाने दो ना. जिनको जाना है चाहो, बाकी के लिए हम भाषण देंगे ना. तो खुदाई खिदमतगार के बच्चों का एक ही एक्शन प्लान था. क्या था? 6 फुट के अंग्रेज के आगे खड़ा रहने का. देखो 2-2 फुट के. तुमच्यासारखी लहान मुलं. 6 फुट के अंग्रेज के आगे खड़ा रहने का, ऊपर देखने का, बोलने का, हम आपसे नहीं डरते. ऍक्च्युली हे लहान मुलांनी केलं या देशातल्या. किती हिंमत लागत असेल विचार करा. दुरून आपण हे नाही करू शकत, इंग्रजांना म्हणू नाही शकत हम आपसे नहीं डरते. ही लहान लेकरं इंग्रजांच्या समोर जायची आणि म्हणायची हम आपसे नहीं डरते. मग इंग्रज काय करत असतील? वाह 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 वाह, तुमने बहुत बढ़िया काम किया, हम आपका स्वागत करते हैं आपके स्कूल में आके. बरोबर ना? काय करेंगे इंग्रज? सेवा करेंगे की नहीं? प्रसाद देंगे की नहीं? अरे प्रसाद देंगे ना. डंडे से प्रसाद देंगे ना. डंडे से प्रसाद देते थे बच्चों को. तरी लहान लेकरं ऐकायची नाही. हो, तुम्हाला सांगतो,
ह्या 5-5, 6-6 वर्षाच्या वर्गाच्या पण नाही, 5-5 वर्षाच्या पोरांनी हे सत्याग्रह केलेले आहेत, पहिलीतल्या दुसरीतल्या. त्यांचे फोटो पण अवेलेबल आहेत. मग इंग्रज काय करायचे, या लहान लेकरांना मस्तपैकी प्रसाद द्यायचे आणि जेलमध्ये भरायचे. जेलमध्ये 2 दिवस ठेवायचे लहान लहान मुलांना, आणि त्याच्यानंतर इंग्रज म्हणायचे, हा अभी तेरे को मजा चखाया ना, अभी लाईन पे आया तू, आता बाहेर गेल्यावर काय करणार, ऐकणार का नाही नीट. लहान लेकर काय म्हणायचे माहितीये का, इंग्रज जेव्हा विचारायचा आता बाहेर गेल्यावर काय करणार, आम्ही परत तेच करणार. आणि तेच करायची मुलं. जसं जेलमधून बाहेर सुटतात घरी जायचे, 1-2 दिवस राहायचे, परत कोणत्या तरी इंग्रज अधिकाऱ्याच्या समोर जायचे, त्याच्यासमोर उभं राहायचे, म्हणायचे हम आपसे नाही डरते. कमाल, विश्वास होत नाही लोकांनी, लहान लेकरांनी हा स्वातंत्र्य लढा लढलेला आहे. खुदाई खिदमतगार संघटनेच्या लहान मुलांची कथा माहीतच नाही लोकांना. आता पहा सत्याग्रहात काय ताकद असते. जो इंग्रज अधिकारी यांना अरेस्ट करायचा, जेलमध्ये टाकायचा, मारायचा, 2 दिवसानंतर सोडून द्यायचा, ते लहान लेकरं परत 2 दिवसानंतर जेलमध्ये यायची, तो परत 2 दिवस मारायचा, त्यांना सोडून द्यायचा, तो परत 2 दिवस त्यानंतर परत जेलमध्ये यायची, लहान लेकरं नुसती जेलमध्ये टाकायचा, त्यांना मारायचा, सोडून द्यायचा, जेलमध्ये टाकायचा, मारायचा, सोडून द्यायचा. त्या इंग्रज अधिकाऱ्यावर एवढा भयंकर परिणाम झाला, तो इतका फ्रस्ट्रेट झाला, त्याला असं वाटत होतं मी लहान लेकरांसोबत काय करतोय. तो दारुडा बनला, व्यसनी लागला दारूच्या. त्याच्या बायकोने त्याच्या ऑफिसरला पत्र लिहिलं की माझा नवरा याची या ठिकाणाहून बदली करा, नाही तर हा स्वतःचा जीव संपवून टाकेल. सत्याग्रहाची ताकद आहे, ज्याच्यामध्ये आपण समोरच्याचं मन बदलवतो. मला सांगा कोण जिंकला, जर इकडे लक्ष असेल तर, मार खाणारा की मार मारणारा, मार खाणारा की मारणारा, कोण जिंकला, खाणारा की मारणारा. ही ताकद आहे सत्याग्रहाची. मजबूत लोक तयार केले गांधीने. गांधीचा रस्ता हा मजबुरीचा नाही तर मजबूतीचा होता. आज त्या रस्त्याला बदनाम केलं जात आहे. गांधींनी या देशातल्या जनतेला मजबूत बनवलं, निर्भय बनवलं, म्हणून स्वातंत्र्य मिळालं. आता फक्त मुलांच्या स्टोरी सांगितल्या, मी 1-2 मुलींच्या पण स्टोरी सांगणार आहे आणि मग आपण काही वेळामध्ये वाइंड अप करू पुढच्या 10 मिनिटांमध्ये. कनकलता बरुवा, 1942 ची गोष्ट. आसाम मधली एक 14 वर्षांची मुलगी, तुमच्यापैकी अनेक लोकांपेक्षा छोटी. कनकलता बरुवा ही आदिवासी मुलगी होती. तिला समजलं गांधीजींचा हा फरमान आहे का सिंपल आहे, फक्त तिरंगा फडकवायचा. ती म्हणले आम्ही तिरंगा फडकवणार, आम्हाला सरकारी ऑफिसेसवर तिरंगा फडकवायचा आहे, पण त्यांच्या गावी सरकारी ऑफिसच नाही. मग आता काय करायचं. मग काय, कनकलता बरुवा आणि तिच्या गावातल्या लोकांनी ठरवलं की आपण त्या गावी जायचं ज्या गावी सरकारी ऑफिस आहे. ते गाव होतं 80 किलोमीटर दूर. ते 80 किलोमीटर हातात तिरंगा घेऊन गेले त्या ऑफिसेसवर फडकवण्यासाठी. आणि जेव्हा त्या ऑफिसच्या समोर पोहोचले, इंग्रजांनी कनकलताला म्हटलं की जर तू 1 पाऊल जरी पुढे आली तरी तुला गोळ्या झाडू. 80 किलोमीटर चालून गेलेली मुलगी, ती म्हणे मी 80 किलोमीटर आले, हे 1 पाऊल माझ्यासाठी काय आहे. तिने ते पाऊल टाकलं, इंग्रजांनी तिला 4 गोळ्या मारल्या. कनकलता बरुवा 14 वर्षांची मुलगी. तिची विशेषता ही की तिनं गोळ्या लागल्यानंतर ती पडली खाली, पण तिने हातातला तिरंगा खाली पडू दिला नाही. हे महत्व आहे या तिरंग्याचं. लोकांनी या तिरंग्यासाठी स्वतःचं रक्त सांडलंय, हे महत्व आहे या तिरंग्याचं. म्हणून आजही 15 ऑगस्टला राष्ट्रगीत गाताना डोळे भरून येतात. हे केलं या देशातल्या लोकांनी, लहान लेकरांनी, महिलांनी, शेतकऱ्यांनी. बाबू गेनू नावाचा एक मुलगा होता. ते 22-23 वर्षाचा पोरगा होता, दलित होता, कामगार होता, मजूर होता, हमाल होता. ऍक्च्युली हमालानं काय म्हणावं, हमालाचं काम होतं पोते वाहून नेणे. तर ते पोते होते इंग्रजी सामानाचे, इंग्रजी कपड्यांचे. तो म्हटला हे इंग्रजी कपडे आम्ही आमच्या देशात येऊ देणार नाही, तुम्ही ट्रक पुढे जाऊ देणार नाही. तो झोपला ट्रकच्या पुढे. तो म्हटला न्यायचं असेल ट्रक तर माझ्या अंगावरून न्या. ट्रक त्याच्या जवळ आला. ट्रकचा ड्रायव्हर होता एक भारतीय. तो भारतीय म्हणे मी नाही चालवणार म्हणे याच्या अंगावरून ट्रक. इंग्रज आला, इंग्रजाने त्या भारतीय ड्रायव्हरला ओढलं, बाहेर काढलं. तो स्वतः चढला, त्याने हॉर्न मारला का मी आता ट्रक पुढे चालवणार आहे, तू उठून जा. बाबू गेनू जागचा हल्ला नाही.
तो ट्रक त्याच्यावरून गेला तरी बाबू गेनूने काय, बाबू गेनू हल्ला नाही, बाबू गेनू जागच्या जागेवर गेला. ही हिंमत दाखवली आहे देशातल्या जनतेने. ना गाली ना गोली, हे सत्याग्रह. एवढे निर्भय बनून गेले होते लोक, आणि त्या निर्भयतेचा परिणाम आहे 15 ऑगस्ट. इतका महत्वाचा हा दिवस आहे. आणि अजून एक विशेषता या लढ्याची, जेवढं सत्याग्रह या लढ्याची विशेषता आहे तेवढीच या लढ्याची अजून दुसरी विशेषता आहे, ती म्हणजे या लढ्याचे एक विशेषता म्हणजे या लढ्यामध्ये दिसलेली हिंदू मुसलमान एकता. याच्याबद्दल आज खूप कमी बोललं जातं. एका धर्मविशेषच्या लोकांना वारंवार त्यांची देशभक्ती सिद्ध करायला लावली जाते. आपल्यालाही त्या फॅक्ट्स माहित नसतात, आपल्यालाही तो इतिहास माहित नसतो, आणि त्याच्यामुळे आपणही त्या द्वेषाच्या प्रचाराचे, खोट्या प्रचाराचे बळी पडतो. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगतो. भगतसिंगची संघटना होती, त्याचं नाव होतं हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन. त्यांनी काकोरी ठिकाणची ट्रेन लुटली. त्या ट्रेन लुटीमध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला खान हे 2 जण होते. ह्या दोघांना इंग्रजांनी पकडलं. अनेक लोकांना पकडलं, किशन सिंग वगैरे अनेक लोकांना पकडलं. पण रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाकुल्ला हे जवळचे मित्र होते. रामप्रसाद बिस्मिल हे हिंदू, अशफाकुल्ला अर्थातच आपण समजलं. रामप्रसाद बिस्मिल रोज गीता पठण करायचे, अशफाकुल्ला 5 वेळेसची नमाज अदा करायचे. दोघही एक सोबत फासावर गेले. रामप्रसाद बिस्मिल, अशफाकुल्ला खान. नाव ऐकलं होतं का? नाव ऐकलं होतं? पाठ करा. एका सोबत फासावर गेले. हा इतिहास आहे या देशाचा. एवढंच नाही तर आपल्या सोलापूरमध्ये ही घटना नॉर्थ इंडियामध्ये घडली. सोलापूरमध्ये महाराष्ट्रातल्या 2 मित्र होते, ज्यांचं काय दोष होता? त्यांनी विदेशी कपड्यांची होळी केली. विदेशी कापडांची होळी केली म्हणून मल्लप्पा धनशेट्टी आणि कुर्बान हुसेन या 2 लोकांना चौकामध्ये फासावर लटकवलं होतं. 4 मित्रांना. त्याच्यामध्ये 2 जण होते, मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन. हे आहे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास. हा माहित पाहिजे आपल्याला. पावलोपावली हे इतिहास आपल्याला दिसतो. आपल्याला फक्त तो माहित करून लोकांपर्यंत पोहोचवणे आहे. आपल्याला माहित नाहीये म्हणून आपण लोकांना सांगू शकत नाही, आणि त्यामुळे जो प्रचार होतोय आपण त्या प्रचाराचे बळी पडतो. हे बोलायला पाहिजे आपण की सर्व धर्माच्या लोकांनी सोबत मिळून लढलं म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. नाही तर इंग्रज तर फूट डालो राजकरोसाठी ते तर करतच होते. त्यांना कुठं स्वातंत्र्य द्यायचं होतं आपल्याला? हे तर त्यांना आपल्याला तोडायचंच होतं. पण देशातले लोक तुटले नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे. अजून एक गोष्ट, देशाची फाळणी झाली. खूप दुर्दैवी घटना होती. इंग्रजांची फोडो और राज करो ही राजनीती काही प्रमाणामध्ये त्या ठिकाणी यशस्वी झाली. पण आज इतिहासाचा विपर्यास केला जातोय आणि आज फाळणीचा दोष एका धर्मविशेषावर टाकला जातो. हे सुद्धा इतिहासाच्या तथ्यांशी जुळणारं नाहीये. कारण त्यावेळेस या देशातल्या मेजॉरिटी म्हणजे मुस्लिमांमध्ये बहुसंख्य जे आहेत, बहुसंख्य मुस्लिमांनी फाळणीला विरोध केला होता. फाळणी इंग्रजांना पाहिजे होती. मोहम्मद अली जिनांची जी पार्टी आहे मुस्लिम लीग, त्याला पाहिजे होती. आणि या देशातल्या मोठ्या मोठ्या जमीनदारांना पाहिजे होती. राजे रजवाडे नवाब जमीनदारांना फाळणी पाहिजे होती. देशाच्या खेड्यापाड्यांमध्ये, शहरांमध्ये जे मोलमजुरी करून राहणारे आहेत, जे कष्ट करून जगणारी जनता आहे, त्यांना फाळणी नको होती. मेजॉरिटी म्हणजे 100 पैकी बऱ्यापैकी लोकांना, म्हणजे 75%, 80% लोकांना फाळणी नको होती. पण इंग्रज आणि काही लोकांनी षडयंत्र केलं आणि देशाचे तुकडे केले. हजारोंच्या संख्येने मोर्चे निघाले. दिल्लीत मोर्चे निघाले, सिंध प्रांतामध्ये मोर्चे निघाले. त्याच्या नावाने संघटना बनल्या, आम्हाला फाळणी नकोय म्हणून मुस्लिमांच्या. त्याच्यामध्ये खाकसार संघटना होती, अनेक वेगवेगळ्या संघटना होत्या. नाव पण वाचून दाखवतो. आपण बिना प्रूफचे काहीच बोलत नाही. आपल्याकडे असं काही नसते. जे प्रूफ आहे ते आपण सगळं प्रूफ सकट बोलत असतो. हे याच्यासाठी कारण हे माहित पाहिजे, भारतामध्ये फाळणीचा विरोध करणारी मुसलमानांची व्यापक चळवळ होती. त्याच्यामध्ये जमायत उलेमा हिंद, सरहद प्रांतामध्ये खान अब्दुल गफार खान यांच्या नेतृत्वाखाली खुदाई खिदमतगार,
पंजाब राज्यामध्ये मजलिस-ए एहरार-ए-इस्लाम आणि खाकसार चळवळ, पूर्वी भारतामध्ये मोमीन कॉन्फरन्स, पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मुसलमानांच्या संघटना होत्या ज्या फाळणीला विरोध करत होत्या. मूठभर जमीनदारांना आणि इंग्रजांना आणि त्या मुस्लिम लीग पक्षाला फाळणी पाहिजे होती. आणि दोष मात्र सर्वसामान्य लोकांना आजही दिला जातो. हे इतिहास आपल्याला माहित पाहिजे. एक व्यक्ती आहेत, अल्लाह बख्श सुमरू होते. ते सिंध प्रांताचे मुख्यमंत्री होते. अल्लाह बख्श सुमरू फाळणीचे प्रचंड कट्टर विरोधक माणूस, कट्टर विरोधक. 75,000 लोकांचा मोर्चा अल्लाह बख्श सुमरूंनी याच्यामध्ये काढला. कुठे? सिंध प्रांतामध्ये. मुस्लिम लीगच्या लोकांनी अल्लाह बख्श सुमरूची हत्या केली. हा इतिहास आहे. वाटत असेल चेक करावं असं तर मी म्हणतो चेक करा. इंटरनेटवर जाऊन शोधा या गोष्टी, चेक करा आणि इतरांना सांगा. हा या देशाचा इतिहास आहे. देशाचा स्वातंत्र्य लढा हा धर्मनिरपेक्ष तत्वावर हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई सगळ्यांनी मिळून लढलेला आहे. तेव्हा जाऊन स्वातंत्र्य मिळालंय. म्हणून मी आता एक घोषणा देणार. मी म्हणणार हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळ्यांनी काय म्हणणार? हम सब, हम सब. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. बहनों को भूल गए. हा, पोरं तर विसरलेच, पोरी विसरल्या. म्हणजे बहिणांची काही भागीदारी नाहीये का याच्यामध्ये? आम्ही पुरुष लोक तर भारी समजतो स्वतःला. ठीक आहे, तर आता पुढची घोषणा, ही घोषणा मी करेक्ट करतोय. घोषणा आहे हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई तुम्हा सगळ्यांनी म्हणायचं आहे. प्रत्येकाच्या तोंडातून आवाज आला पाहिजे, हम सब बहने, हम सब भाई. कारण सर्वांचं योगदान आहे. हम सब बहने, हम सब भाई. चला, हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. वा वा वा, केवढा जोश आहे तुमच्यामध्ये. एवढ्या कहाण्या ऐकून काहीच नाही. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई. लक्षात राहील का घोषणा? लक्षात राहील? चला, तर पहा, हा जो आहे ना, हा फक्त स्वातंत्र्य चळवळीचा विशेषता नाही. बस मी फक्त 5 मिनिटं अजून घेणार आहे. पहा, मी लांबून आलेलो, त्याच्यामुळे मला तर सांगायचं, बोलायचंच आहे. मी फक्त बोलायला या ठिकाणी आलेलो. मी माझ्या कॉलेजचा इव्हेंट सोडून या ठिकाणी आलेलो. आता तुम्हाला अजून 5 मिनिटं तुम्हाला सहन करावंच लागेल. तर मीच नाही तर अनेक लोक या ठिकाणी, सर पण आपल्या इव्हेंट सोडून आलेले आहेत. तर फक्त ही स्वातंत्र्य चळवळीची विशेषता नाहीये की सर्व धर्माच्या लोकांनी सोबत येऊन हा लढा लढला. खरं तर ही या देशाचीच विशेषता आहे इतिहास काळापासून. तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ. आपल्या संत विचारांनी पण कधीही जाती धर्माचा भेदभाव केला नाही. हाच विचार छत्रपती शिवाजी महाराजांनी लागू केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली, ज्याचा जो धर्म असेल त्याचा त्याने तो करावा, यात कुणीही बखेडा उभा करू नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सर्व जाती धर्माची लोक होती. संतांनी सर्वांचा आदर केला. छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेतलं. हाच विचार स्वातंत्र्य चळवळीत दिसतो की सर्व जाती धर्माच्या लोकांनी सोबत लढले, सोबत मेले, सोबत स्वातंत्र्य मिळवलं. हा आपल्या देशाचा असा इतिहास आहे. हा इतिहास आपल्याला माहित असण्याची गरज आहे. आणि म्हणून अहिंसक तत्वावर लढला गेला. आबाल वृद्ध लहान लेकरांपासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांनी हा लढा लढला. सगळे सहभागी झाले, म्हणून देशाला स्वातंत्र्य मिळालं. कमी लोक लढले असते तर नसतं मिळालं. आणि म्हणून या स्वातंत्र्याचं महत्व आहे. म्हणून या स्वातंत्र्याचं महत्व, ह्या सर्व बलिदानांची आठवण काढण्याचा आजचा दिवस आहे. आपण जेव्हा तिरंग्याला सलामी देतो तेव्हा आपल्याला कनकलता बरुआ आणि नंदुरबारचा शिरीष कुमार आठवले पाहिजे. कनकलता बरुआ आणि शिरीष कुमार सारखे अनेक लोक जे तिरंग्यासाठी शहीद झाले, याला सलामी देताना ते लोक आठवले पाहिजेत. तेव्हा खऱ्या अर्थानं हा दिवस चांगला अजून सफल होईल. राष्ट्रगीत जेव्हा गातो
तेव्हा आपल्याला आपल्या देशाची विविधता, आपल्या देशाची एकता आठवली पाहिजे, तेव्हा राष्ट्रगीताला अजून जास्त सुंदरता येतं. आणि ह्या सर्व स्वातंत्र्य सैनिकांनी जो स्वातंत्र्य लढा लढला, फक्त लढाच नाही लढला, यांना फक्त इंग्रजांना झाकलायचं नव्हतं, तर स्वातंत्र्य सेनानी याचा पण विचार करत होते की आपल्याला देश कसा घडवायचा आहे. कारण इंग्रज चालले जाणार आणि त्याच्यानंतर गोरे जाणार आणि काळे इंग्रज येणार, असं चालणार नाही, हे स्वातंत्र्य सैनिकांना माहित होतं. म्हणून स्वातंत्र्य सैनिकांनी देश स्वतंत्र झाल्यावर एक पुस्तक लिहिलं, ज्या पुस्तकावर आपला देश चालतो. त्या पुस्तकाचं नाव काय आहे? त्या पुस्तकाचं नाव काय आहे? जोरात. मी त्या पुस्तकाच्या नावाने घोषणा देणार, तुम्हाला जिंदाबाद म्हणायचंय. संविधान जिंदाबाद. 2 वेळा जिंदाबाद म्हणायचंय. संविधान जिंदाबाद. संविधान जिंदाबाद. लोकशाही जिंदाबाद. धर्मनिरपेक्षता जिंदाबाद. काय आहे हे संविधान? म्हणजे आपल्याला माणूस पण देणारं पुस्तक आहे. स्वातंत्र्य सैनिकांची स्वप्न या संविधानात आहेत, म्हणून आम्ही म्हणतो ही गोष्ट खूप महत्वाची आहे, सगळ्यांनी नीट ऐका. हे भारतीय संविधान जे आहे त्याच्यामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि क्रांतिकारकांची स्वप्न आहेत. म्हणून संविधानाचं फॉलो करणे, संविधान पाळणे ही खरी देशभक्ती आहे. तुम्हाला असं वाटत असेल की यार आम्ही कशी देशभक्त बनू शकतो? आपल्या सगळ्यांना देशभक्त बनायचं आहे ना? होय लेकरांनो, देशभक्त बनायचे की नाही? सगळ्यांना बनायचं आहे ना? मग आता आपण देशभक्त कसे बनणार सांगा बरं? देशभक्त कसं बनायचं हे आपल्याला माहिती नाही. अगदी सोपं आहे. देशभक्त कसं बनायचं हे संविधान आपल्याला सांगते. देशभक्त बनण्यासाठी कुठेच जायची गरज नाही, आपण आहे त्या ठिकाणी देशभक्त बनू शकतो. आपण सर्व जाती धर्मांचा आदर करतोय म्हणजे आपण देशभक्त. ही गोष्ट मी मुलांना सांगतोय का जर आपण मुलींचा आदर करतोय, मुलींचा सन्मान करतोय, तर आपण देशभक्त आहे. आपल्या घरामध्ये जर आपण बहिणींवर हात उचलत नसू, उचलता तुम्ही मला माहिती आहे, हसले म्हणजे समजलो मी. जर आपण बहिणींवर हात उचलत नसू तर आपण देशभक्त आहे. जर आपण एकमेकांचा आदर करत असू तर आपण देशभक्त आहे. आणि जर आपण संविधान लोकांपर्यंत पोहोचवत असू तर आपण देशभक्त आहे. आणि आज हे एक पुस्तक, हे आपल्या सर्वांच्या अधिकारांची गॅरंटी देणारं पुस्तक आहे. मी शेवटचे 1 मिनिट घेणार आहे. हे एक पुस्तक आपल्या सर्वांना माणूस पण देणारं पुस्तक आहे. या पुस्तकाबद्दल आपण जाणायला पाहिजे, कारण हेच पुस्तक आपल्या अधिकारांची गॅरंटी आहे. दिवस पर मैं यह शपथ लेता हूं कि स्वतंत्रता सेनानियों के बलिदान को मैं सदा स्मरण रखूंगा. लाखों बलिदानों के बाद मिली इस स्वतंत्रता को बनाए रखने के लिए मैं तन मन धन से प्रयास करूंगा. सभी जाति धर्म के लोग संतान हैं, यह मैं मानता हूं. मैं सभी का सम्मान करूंगा, कभी भी हिंसा या द्वेष नहीं करूंगा. मैं महिलाओं का सम्मान करूंगा. मैं कभी भी अंधविश्वास का शिकार नहीं बनूंगा. संविधान के अनुसार जीवन जीना यही हमारे संविधान के अनुसार जीवन जीना यही हमारे सभी स्वतंत्रता सेनानियों को सच्ची श्रद्धांजलि होगी. क्योंकि संविधान का पालन करना यही सच्ची देशभक्ति है.
यह मैं मानता हूं। जय भारत, जय हिंद, जय संविधान।